हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC एस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, SSC स्टेनोग्राफरची जाहिरात आलेली आहे, तर ती आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, SSC स्टेनोग्राफर ग्रेड C आणि D एक्झामिनेशन 2024ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि लास्ट डेट किती आहे तर ती 17 ऑगस्टपर्यंत आहे. फी भरण्याची लास्ट डेट आहे 18 ऑगस्ट. तर मित्रांनो, ही एक्झाम ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही एक्झाम असणार आहे. तर कोणकोणत्या पदांसाठी आहे भरती, तर फर्स्ट स्टेनोग्राफर ग्रेड C ग्रुप बी लेवलचे आहे आणि सेकंड स्टेनोग्राफर ग्रेड D साठी ग्रुप C लेवलचे 2 पदे आहे. आणि एकूण जागा किती आहे तर 2006 पदे आहेत. तर या पदासाठी शैक्षणिक पात्रता किती आहे तर ती 12वी उत्तीर्ण. तुम्ही जर 12th पास असाल तर तुम्ही हा फॉर्म फिल करू शकता. पद क्रमांक 1 साठी 18 ते 30 वर्ष एज क्रायटेरिया आहे आणि सेकंड पदासाठी 18 ते 27 वर्ष एज क्रायटेरिया असणार आहे. तसेच मित्रांनो, SC ST साठी 5 वर्षाची सूट देण्यात आली आहे आणि OBC साठी 3 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. नोकरीचे ठिकाण तर संपूर्ण भारतभर असू शकते. फीज किती आहे तर जनरल आणि OBC साठी 100 रुपये फी आहे आणि SC ST PWC एक्समेन्स आणि महिलांसाठी फी नाही आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे मित्रांनो तर ती 17 ऑगस्ट 2024 रोजी आहे. तर 17 ऑगस्टपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज फॉर्म भरू शकता. आणि परीक्षा कधी असणार आहे तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये असणार आहे. तर मित्रांनो, परीक्षेचं सेंटर कोणकोणते जिल्हे आहे महाराष्ट्रातील तर अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे हे जिल्हे देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, यापैकी तुम्ही कोणतेही पण सेंटर निवडू शकता. एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे तर मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने पेपर होणार आहे. सब्जेक्ट जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग असणार आहे. त्यानंतर जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन असणार आहे. तर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग हे 50 क्वेश्चन असणार आहे 50 मार्कांसाठी. जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 मार्कांसाठी आणि इंग्लिश 100 क्वेश्चन 100 मार्कांसाठी असणार आहे. आणि टाईम हा 2 तासांचा असणार आहे. तर मित्रांनो, या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे. 0.25 मार्क फॉर इच रॉंग क्वेश्चन. एक प्रश्न जरी चुकला तर त्यासाठी 0.25 मार्क तुमचे कट होणार आहे. स्किल्स टेस्ट इन स्टेनोग्राफी पण असणार आहे. तर मित्रांनो, स्किल्स टेस्टसाठी 10 मिनिटामध्ये पर मिनिट 100 वर्ड टाईप करून झाले पाहिजे. तर स्टेनोग्राफर ग्रेड D साठी इंग्लिश लँग्वेजसाठी 50 मिनिटाचा कालावधी असणार आहे 100 वर्ड पर मिनिटासाठी. आणि स्टेनोग्राफर ग्रेड D हिंदीसाठी 65 मिनिटाचा कालावधी दिला आहे. स्टेनोग्राफर ग्रेड C साठी 40 मिनिटं, इंग्लिश लँग्वेजसाठी आणि हिंदीसाठी 55 मिनिटाचा कालावधी असणार आहे. तर मित्रांनो, 10 मिनिटाचा कालावधी देण्यात येणार आहे तुम्हाला आणि 100 शब्द एका मिनिटामध्ये झाले पाहिजे टाईप करून. मित्रांनो, SSC स्टेनोग्राफरसाठी सिलेबस काय असणार आहे तर सिलेबस दिलेला आहे. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचा डिटेलमध्ये सिलेबस दिला आहे. तसेच जनरल अवेअरनेस तुम्ही डिटेलमध्ये बघून घ्या. इंग्लिश लँग्वेजचा पण डिटेलमध्ये सिलेबस दिलेला आहे. तर मित्रांनो, सिलेक्शन कशा पद्धतीने होणार आहे तर मिनिमम क्वालिफाय मार्क कॉम्प्युटर बेस्ड टेस्टसाठी UR म्हणजे जनरलसाठी 30%, OBC साठी आणि EWS साठी 25% आणि ऑल अदर कॅटेगरीसाठी 20% मार्क असणार आहे. मग त्याचं सिलेक्शन होऊ शकतं.